भाजपच्या गोटात जोरदार हालचाली। निकालानंतर सत्ता समीकरण जुळवण्यासाठी उच्चपदस्थांची सागर बंगल्यावर मीटिंग। शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नाराज उमेदवार आमच्या संपर्कात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा दावा। भाजपने त्यांच्या मतदारसंघात अपक्षाला मदत केल्यानं नाराज असल्याचा दावा। मविया ग्रामीण भागातील आमदारांची राहण्याची व्यवस्था मुंबईत करणार खासदार संजय राऊतांची माहिती। दगाफटका टाळण्यासाठी मवियाकडून विजयी आमदार एकसंध ठेवण्याचा प्रयत्न। निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी 48 तासांची मुदत। 26 नोव्हेंबरपर्यंत नवं सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। घटनातज्ञ उल्हास बापट यांची माहिती। त्रिशंकू सत्तेच्या शक्यतेनं महायुती आणि मविया ॲक्शन मोडवर। प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंशी संपर्क तर वंचित आघाडी सत्तेचा मार्ग निवडणार। प्रकाश आंबेडकरांची एक्सपोज। बारामतीत पुन्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री बॅनर। पुण्याच्या पर्वती मतदारसंघात सुप्रिया सुळेंचे पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर। सांगलीच्या शाळगाव विषारी वायू गळतीच्या दुर्घटनेत 3 जणांचा बळी। सुनेच्या मृत्यूच्या धसक्यानं सासूचाही मृत्यू। चौघांची प्रकृती चिंताजनक।